नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. हा तुम्हाला समोर दिसत आहे हरभरा. हा माझ्या शेतातला हरभरा आहे. याला मी बीज प्रक्रिया करून पेरणी केलेली होती. खूप छान पद्धतीने उगवण शक्ती झालेली आहे. RP76 धन्वंतरी कंपनीची याला लागवड केलेली आहे आणि यामध्ये गोरीस प्रॉम DAP सुद्धा दाणेदार खत टाकलेलं आहे. आणि आता पहिली फवारणी RP76 आणि बुरशीनाशक मायकोरिज इम्युनिस 18 अळीसाठी आणि स्टिकोरिज हे मी वापरणार आहे. याचे फायदे असे आहेत. RP76 वापरल्यामुळे जमिनीमध्ये पांढऱ्या मुळ्याची वाढ होते, जमीन भुसभुस होते, पिकाला क्वालिटी येते. पिकामध्ये जे बुरशीचे प्रमाण असते मुळ्यांना ते RP76 गमावते. कारण RP76 मध्ये बरेच प्रमाणचे घटक असल्यामुळे त्यामध्ये हुमिक आहे, सल्फर आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे. त्यात घटक असल्यामुळे ते जमिनीमध्ये जे जे पिकाला घटक लागतात त्या औषधामध्ये आहे आणि ते चांगल्या प्रकारे काम करते. आणि बुरशीनाशक मायकोरिजसुद्धा यावर मी वापरणार आहे. आता काही दिवसातच मी या हरभरा पिकावर पहिली फवारणी घेणार आहे. याला जवळपास आज 21 तारीख आहे. ते जवळपास 18 दिवस पेरणीला झालेले आहेत. तर मी आता 4-5 दिवसामध्ये फवारणी घेणार आहे. 25 दिवसाच्या आत याला फवारणी करणं गरज असते. तर सर्व आणि स्टिकरसुद्धा यावर मी वापरणार आहे. स्टिकरचे फायदे काय आहेत की आपण शेतकरी वारंवार विचार करतो की पाणी पाऊस असल्यामुळेच स्टिकर वापरावे, असं काही नसते. पाणी नसला तरी स्टिकर वापरावे. स्टिकरचे फायदे काय असतात? एक थेंब जर एका पानावर पडला आणि त्या थेंबाचं कार्य काय असते की पूर्ण झाडाला औषधी पोहोचवण्याचं काम त्या थेंबाचं असते. मुळीपर्यंत औषधी पोहोचवण्याचं काम स्टिकर करत असते. म्हणून स्टिकर हे अवश्य वापरावे. आणि यावर मी एक दर्जेदार धन्वंतरीचं अळीचं, ज्याला आपण गॅस पॉयझन म्हणतो, ते असं इम्युनिस 18 ते सुद्धा यावर मी वापरणार आहे. त्याचे फायदे काय आहेत? रुणी अळी असन, भणका असन, चिलटा असन, तुडतुडे असन, मवा असन, हे ते काम करते. आणि सर्वांना परिचित असलेलं RP76 तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. त्याचे फायदेसुद्धा मी यामध्ये सांगितलेले आहेत. कारण RP76 हे सीड ट्रीटमेंटपासून तर 3ऱ्या फवारणीपर्यंत चालते. म्हणजे तुम्ही बीज प्रक्रिया करा, पहिली फवारणी घ्या, दुसरी फवारणी घ्या, तिसरी फवारणी घ्या. आणि लोकांना गैरसमज आहे की RP76 हे 3ऱ्या फवारणीला मारू नका. अहो, तसं काही नाही. 3ऱ्या फवारणीला तर अर्जंट मारा. कारण ज्यावेळेस पिकाची फळधारणा होते त्यावेळेस RP76 हे समप्रमाणात पीक ठेवते. म्हणजे पिकाला जे जे लागते, अन्नद्रव्य जे जे लागतं ते RP76 झाडाला पुरवतं. म्हणून RP76 हे 3ऱ्या स्टेजला सुद्धा चालते. काहीचा गैरसमज आहे. काही लोक शेतकऱ्यांना भरकवतात. म्हणून माझी एक विनंती आहे सर्वांना की RP76 हे तुम्ही अवश्य वापरा. मी एक शेतकरी आहे. माझ्या पिकावर मी वापरतो तरच तुम्हाला सांगतो. कारण कसं असतं, शेतकऱ्यांना रिझल्ट महत्त्वाचा असतो. रिझल्ट जर मिळाला तर शेतकरी अवश्य वापरतो. म्हणून तुम्ही एक वेळेस वापरा आणि नंतर तुम्हाला खात्री पटली तरच घ्या. लागल्यास संपर्क करा. माझा मोबाईल नंबर 93 73 11 34 93 आहे. धन्यवाद.